भाजपच्या पदाधिकाऱ्यानं पुण्यातील कोंढवा भागाचा उल्लेख पाकिस्तानचा कराची असा केल्याचा आरोप काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी केला। या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्वेश मेंदळे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे, तर तो भाजपच्या पुणे शहर युवा शाखेचा खजिनदार आहे। दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नक्की काय म्हटलंय पाहूयात। झालेला आहे। या भागामध्ये काही हिंदू लोक इथं व्यवसाय करत आहेत, राहत आहेत, तर या लोकांना कसं इथून हकलून टाकायचं, तर हे अशा पद्धतीनं त्यांच्या दुकानांसमोर, त्यांच्या व्यवसायांसमोर या सगळ्या अनाधिकृत टपऱ्या लावल्या। त्याच्या पुढे सगळ्या हातगाड्या बसवलेल्या आहेत आणि जर यांना कोणी काही बोलायला गेलं तर हे अंगावरती येतं। हा कोंढव्याचा पाकिस्तान व्हायला वेळ नाही लागणार आहे, ऑलरेडी निम्म्यापेक्षा जास्त झालेला आहे आणि अशाच पद्धतीने हा पूर्णपणे पाकिस्तान होईल याचा सर्व पुणेकरांनी विचार करायला पाहिजे। आज कोंढवा एका भागामध्ये ही परिस्थिती आहे, उद्या पुण्यातल्या सर्व भागांमध्ये ही परिस्थिती होऊ शकते। दरम्यान या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी काय आरोप केलेत पाहूयात। मागच्या 4 दिवसापूर्वी भाजपच्या एका विकृत पदाधिकाऱ्याने कोंढव्याला कराची पाकिस्तान असं प्रकारचं संबोधलं, तशा प्रकारचे रील्स तयार केले। मला असं वाटतं की याच्यावर गुन्हा दाखल करून फक्त त्यांना थांबू नये। या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी। त्याचं कारण आहे की या ठिकाणी कुठेतरी पुण्याला, महाराष्ट्राला, भारताला 2 भागामध्ये विभागण्याचं महापाप हे भाजपची मंडळी करतात। देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहाजी असतील किंवा नरेंद्रजी मोदी असतील, यांनी कठोरात कठोर कारवाई करावी। अन्यथा नागरिक या ठिकाणी त्यांना आपापल्या नाही का ज्या काही पद्धती असतील त्या पद्धतीने निश्चित उत्तर देतील, हा इशारा मी भाजपला देऊ इच्छितो।